Hi guys, good morning and welcome to my vlog. So guys, this will be my POV shot आणि मी माझा कॅमेरा ब्लूटूथने कनेक्ट आहे. This phone will be my display. ठीक आहे. आता तर मी फ्रेश व्हायला जात आहे. असे इन्स्ट्रक्शन्स आलेत की मला 9 वाजेपर्यंत थांबावं लागणार आहे. आज नाईट ड्युटी करून सकाळी 9 वाजेपर्यंत. मला 9 वाजेपर्यंत थांबावं लागणार आहे हॉस्पिटलमध्ये, कारण उद्या डॉक्टर्स येणार आहेत हैदराबादवरून. सो थांबावं लागणार आहे. पूर्ण नाईट शिफ्ट झालेली आहे माझी आणि तरीही मला थांबावं लागणार आहे. सिली हॉस्पिटल जॉब्स आहे काय? ठीक आहे, करून घेऊ. मी फ्रेश होतो. मी बाहेर माझं POV शॉट घ्यायचं ट्राय केलं, पण बघितलं तुम्ही ते क्लिअर नाही दिसत आहे. एवढाच कॅमेरा वापरावा लागेल यार, नाही घेऊ शकत आहे मी शॉट. तो इकडे पण नाही क्लिअर होणार. कॅमेरा यूज करायचं म्हणलं ना, लाईट सोर्स साठी खूप झटावं लागतं. एवढं तरी मला बरोबर कळालं. कसं माहिती नाही, बट माझ्या फेसवरती खूप सारं ऑइल रिलीज होतं. जेव्हा मी वॉश करतो खूप असं परत फॉरवर्ड फील होतं. आळस वगैरे सगळं निघून जातं. त्यामुळे मी सारखं फ्रेश राहण्यावरती लक्ष देतो. फ्रेश राहिल्याने खूप काम होतं. आळस जातो मेन म्हणजे. आळस नाही गेला ना मग काहीच होत नाही. काल रात्रीचा व्हिडिओ एडिट करायला टाकलाय, तो कॅमेरा नाही यूज करू शकत आहे आता सध्या. माझा ड्युटी टाइम संपलाय, मी निघालोय घरी. ठीक आहे. हे जे रूट आहे ना, हे वालं जिथे मी चालत चाललो, हे मला असं कॅमेऱ्यात बघताना खूप भारी वाटतं. खरंच भारी दिसतंय ते. आणि ज्या रूटने मी निघतो बाहेर, दिस इज द रूट. बट हे खूप सिनेमॅटिक होतं जेव्हा बघतो तेव्हा. लाईक दिस. कांड के हे केलंय की मी हॉस्पिटलमधून निघताना टॅली केलेले पैसे माझ्याजवळ ठेवलेत आणि ते द्यायचे विसरलं.
आणि आता ते पैसे मागण्यासाठी मला सारखं कॉल, म्हणजे पैसे का नाही ठेवले असं म्हणून कॉल करतायत सगळे हॉस्पिटलमध्ये. आता परत चाललोय हॉस्पिटलमध्ये पैसे वगैरे ठेवण्यासाठी सगळं. आणि यज्ञाकडे पण जाईन त्याला भेटण्यासाठी, त्याचं काहीतरी काम आहे, बघू काय म्हणतात. चलो. ये मेरा है, ये इसका टैब है हाँ और ये इसके बस और ये मेरी उंगली है. बर. हॉस्पिटलला जाऊन आलोय मी, पैसे सगळे देऊन आलो आणि शेंबड्या बुद्धीकडे पोहोचलो यज्ञाकडे. हाय गाइस, हे जे आहे my name is Sharon. जिथे मी बसलोय ते त्याच्या दादाचं त्या दादाचं ऑफिस आहे, तो लॉयर आहे, ठीक आहे. पण स्वतः बाहेर गेलाय आणि हटार. मला वाटलं कसलं भारी टॅब आहे यार, कुठून भेटला. हे म्हण त्याच्या दादाच्या गर्लफ्रेंडने दिलाय. जी अपनी गिफ्ट केली तिला. GF त्यांचा नेक्स्ट मंथ लग्न आहे मॅरेज आहे. आणि हिने बोलवेल का नाही याचा अंदाजा पण नाही. बोलला असं काय तर बोलतोय मी. मलाच माहिती तुम्ही कोर्ट करणार आहेत का मोठा करणार आहेत. कोर्ट करून दे, तर मी काय सांगू शकत नाही. कोर्ट मॅरेज केलं ना कधीही भारी. स्क्रीन छोटे असल्यामुळे क्लिअर दिसून येत नाही. मी कसं दिसतो तुम्ही नक्की कमेंट करा. आणि येत्या जनरेशन मध्ये मी मॉडेलिंग करू का नको हे तुम्ही मला सजेस्ट करा. मॉडेलिंग करायला पाहिजे. मला ऍक्टर व्हायचं वाटतंय. Actor नाही. ऍक्टिंग बिक्टिंग वाटतंय मला. नंतर ऍक्टिंग नाही, मॉडेल इज ओके. ऍक्टिंग इज ऑल्सो मोर ओके. ऍक्टिंग करून दाखव तुम्हाला येत काय. पण ठीक आहे, सिच्युएशन सांगतो, करून दाखवू शकतो का? ठीक आहे. मी एक मुलगी आहे, एक सिच्युएशन सांगतो पहिला. सिच्युएशन अशी आहे की तू त्या मुलीवर खूप प्रेम करतो, ठीक आहे. बट त्या मुलीला कळत नाहीये की तू तिची किती व्हॅल्यू करतो, ठीक आहे. पण तिला हील करणारा तूच आहे. पण तू तिला काही स्वतःच पेन दाखवून देतो. पेन दाखवून देत नाही तू. पेन दाखवलं तर तिला कळणार ना. अरे ब्रो, यू लव्ह, ठीक आहे. बट द थिंग इज की तिने सध्या डिप्रेशन मध्ये, डिप्रेशन मध्ये तिने जेवढं सहन करते ते तुला माहिती आहे, ठीक आहे. पण मी तू जेवढं माहित नाही आणि तू दाखवून भेटू शकत नाही कॉज यू लव्ह, ठीक आहे. मग त्या सिच्युएशन मध्ये तिचा कॉल येतो की तिने सांगते की यार मला असा असा त्रास होतोय. मी तू पण असं काय लय हसत खेळत बसलेला नव्हता, तू पण असं त्रासामध्ये बसलेला होता, तू विचार करत होते. पण तिचा कॉल आला त्यावेळेस तुमचं कन्व्हर्सेशन काय होतं आणि तुमचे फिलिंग्स काय होते त्याच्यावरती आपल्याला ऍक्ट करायचं. यू आर बीन टाईप ऑफ इमोशनल, सिरियस आणि ऍट द टाइम तू तिला केअर पण घेते, ठीक आहे. या सिच्युएशन मध्ये तू ऍक्ट करणार. हॅलो. आलाय तर ठीक आहे. कॉल कर. काय नाही, कॉल करायला तोंडात माती. कोण डिप्रेशन मध्ये, त्याला डिप्रेशन मध्ये म्हणून कसं विचारतो तू. काय नाही, माझ्यासोबत काय सुरू आहे मला स्वतःला नाही कळत आहे. जिकडून बघते तिकडून सगळीकडून जस्ट असं काही ना काही संकटच येत चाललंय. आपल्याला पूर्ण फेस करावंच लागणार. अरे ठीक आहे, बट किती ते म्हणजे ऍट अ टाइम पॅरेंट्स कडून सगळं ते शिक्षणासाठी आणि वरून अजून माझा अभ्यास पण होत नाही. कारण घरी असल्यावर
प्रेशर वगैरे मला नाही होत आहे सहन, मी कसं करू? लायब्ररी जॉईन करू शकतो. अरे पण घरच्यांचा त्रास तर होणारच आहे. हो, युनिव्हर्सल प्रॉब्लेम होते सगळ्या स्टुडंटची, सगळ्या ते होणारच आहे त्रास आपल्याला. मग त्यावर काय आपण हे करू शकत नाही की तेव्हा रडून बसू पण शकत नाही, त्याला आपण फेस करावं ते लागणार. मला अलाउच नाहीच करत आहेत लायब्ररी. मी सुचवलं लायब्ररी जॉईन करायला, पण मग लायब्ररी जॉईन करायला ते अलाउच नाही करत आहे. का इट्स बरं जस्ट पण? आय डोंट नो. काय त्यांच्या माइंड मध्ये काय आहे कारण तू लायब्ररी जॉईन करावं नाही असं? जस्ट आय डोंट नो. माझ्यावर शक घेतात, मला नाही कळत आहे काय करू. शक म्हणजे तुझं काय माहिती काय सुरू आहे. जस्ट त्यांचं घरी पण माइंड अभ्यास एका जागेवर स्टक आहे. घरी पण तो अभ्यास काय घरी काय चालू आहे? सारखं भांडण किरकिर आणि मुलं सारखं राबवतेच असतात. तुम्ही काळजीपोटी दुसरं कधी भेटतो किंवा बाहेर का पाठवत नाही तुला लायब्ररीला? बाहेर करून हे चांगले काय पण करतो वागते छळते मुलीला. ते यार वय झालंय आता. मी जर वय स्वतःच्या झाले गोष्टींना म्हणून डील नाही केलं वय तर मग झाले कसं चालणार? वय झाले म्हणून तुला तुम्ही नाही पाठवत ना बाहेर. तुझं पण माइंड मी अरे बघ, मी एका टायमाला मोठी झाली आहे ठीक आहे, आणि मला स्वतःच्या गोष्टीत आवडणं मला आलं पाहिजे. बट इथे असं मला जर एकच जागेवर जर ठेवलं तर मी कसं राहणार आहे? असं नाही ना की ते आयुष्यभर ते सांभाळत राहतील. पुढे जाऊन इथून काढतील आणि तिकडे लग्न लावून देतील आणि परत मी ते दुसऱ्याला बघत बसणार. हेच चालू राहणार आहे का माझ्या आयुष्यभर? असतं. नुसतं असं. मग ते आपल्याला स्वतःला इंडिपेंडेंट व्हावं लागते, पैसे कमवावं लागते. सोड यार, तू पण काय अग्री होत नाहीये. मी आहे. अरे येडपट डोक्याच्या, इतकं नसतंय समजावायचं, इतकं नसतंय समजावलं जायचं. तुला मी म्हणूनच विचारलं तू काय ऍक्टिंग करतो. सब्जेक्टच्या बाबतीत तुझं स्टडी नाही ना, काय नाहीये, काय इतकं समजावत बसत असते. जे माणूस ऑलरेडी सगळ्यांचं ऐकून ऐकून डिप्रेशन मध्ये गेले त्या माणसाला तू लेक्चर देत बसलाय. कोण ऐकणार आहे लास्ट? हे उशिरा झालं असं बोलून मी तुला बोललो ऐकतेच ते नाही ऐकत, नाही ऐकत. आणि जरी ऐकली तरी पण 2 दिवसात तुला सोडून जाणार, कारण तुला ऍडव्हान्स नाही करत आहे त्या डिप्रेशनचं. म्हणलो की काय असं नसतं करायचं. ऍक्टिंग म्हणूनच म्हणतो, ऍक्टिंग नाही. त्यांनी सगळं स्क्रिप्ट हे बघा, त्यांनी सगळं स्क्रिप्ट लिहिलं देतात. आपल्या स्वतःला मनातलं काय घालायचं नाही. इमोशन्स कुठं होते? इमोशन्स कुठं होते? इमोशन्स कुठं होते? इमोशन्स तू असंच केलं पाहिजे, तुझ्यासाठीच करतो त्यांनी. हे काय इमोशन्स ऑलरेडी स्क्रिप्ट देतात गाईज. ठीक आहे, स्क्रिप्ट देतो, स्क्रिप्ट मध्ये इमोशन्स घातल्यानंतर सगळं जोडलं. इमोशन्स आय हॅव इमोशन्स. चड्डीमध्ये इमोशन्स आहेत सगळे. लका लका आलेले सगळे चड्डीमधले इमोशन्स, बाकी काहीच चालत नाही. सध्या गाडी जरा 5व्या गिअरवर आहे म्हणून सुधरत नाही. काय सुधारते का? नाही सुधारत. मी आमचे काम सुरूच राहणार आहे. थोडं कामासाठी बोलायला आलो होतो, आम्ही बोलून घेतो. फ्रॉम आवर डिस्कशन थिंग जे आम्ही फाइंड आउट केली ती ही की मी आता जवळजवळ 2 तास झाले त्याच्याकडे बसून येण्याकडे, बरोबर बरोबर आहे. 2 तासभर मी जर टाइम काढू शकतोय बाहेर, ठीक आहे, माझ्याकडे किती टाइम आहे आणि मी स्वतःला कारण सांगतो की मी नाही करू शकत. आणि लाईव्ह आता आम्ही 2 जण बोलत बसलो होतो. मी त्याच्या मित्रांबद्दल बोललो आणि आम्ही 2 बोलल्यानंतर पहिले कसं वागत होता आणि आता कसं वागतो तुम्ही बघू. कळलं का परत? मित्र का म्हणतो मी, सोडण्याची पण तयारी लागते. कोणाला पकडून ठेवतो ते इम्पॉर्टंट आहे. आता मला सांगतो, आता एवढं माझ्यासोबत बोलला, पहिलं सारखं आहे का फोटो उड्या मारायलाच का? कोणाला पकडून ठेवतो ते इम्पॉर्टंट आहे. आता
आता सध्या सिच्युएशन कशी आहे माहितीये का? नाही मला वाटते की एन्जॉयच्या लाईफ मध्ये तेवढं तेवढं ते एन्जॉय करणं मित्रांसोबत फिरणं मग काय मला एक गोष्ट सांग, वाटतं मला. तू लॉंग टर्म ला विचार कर. आता सध्या तू मित्रांसोबत रोज जातो, रोज बसतो 5 मिनिटं, ठीक आहे. ते 5 मिनिटाचे जर तू 10 दिवसाचा विचार केला, 50 मिनिटं. हा. 10 दिवसाचा 1 तास तू वाया घालवला, पण त्या 10 तासात तू काय करू शकला असता? असं विचार कर. आणि ते मित्र काय, ते मित्रांचे विचार नाही मोठे व्हायचे आहे का कुणाचे? तू नसला तरी पण ते खुश आहे, तू नसला तरी पण खुश आहे. माणूस जास्तीत जास्त तुझी ग्रोथ असली तर तुझे आई वडील खुश होतात, भाऊ खुश होतात. आणि तुझी ग्रोथ नसली, मित्र जास्तीत जास्त म्हणजे तो का करून चालला, थांब 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 म्हणतात. आणि दुसऱ्या 5व्या दिवशी त्यांचं जास्तीत जास्त मित्र येत नाही, आलाच नाही, जाऊ दे बरोबर म्हणते, भाऊ चल चहा प्यायला जाऊ. बरोबर आहे ना? तुझ्या बाजून कोणाचा अर्थ आहे का? सिंपल आहे ब्रो. लक्षात ठेवून कुठले मित्र आपल्या सोबत ठेवतो, काय ठेवतो. झाडाला जर घाण्याला पाणी टाकलं ना तर ते सडायला लागतंय. मग रोज प्रमाणे तू स्वतःला कुठलं पाणी टाकतो याच्यावर लक्ष. मी माझं मग पाणी प्युरिफाय करायला लागलो त्यासाठी. आणि मी जे कंटेंट क्रिएट करतोय ना मला, ते का करतोय तुला कारण माहितीये का? आपल्या जर्नीवर आपलं लक्ष राहतं. आणि ही जर्नी जेव्हा तू परत 5-6 वर्षांनी बघणार ना परत, त्यावेळेस तुला लक्षात येते की ब्रो, आणि त्यावेळेस आहे ना तुझ्यावर काहीतरी आलेलं असतं, काहीतरी संकट वगैरे आलेलं असतं ना, त्या टायमात तू वीक पडतो ना, तेव्हा तू जाऊन ही जर्नी परत बघितला ना, ही जर्नी तुला दाखवून देते की ब्रो तू कुठून कुठं आला. कळलं का मला काय म्हणायचं? म्हणून म्हणतोय, मित्र सोडण्याची तयारी ठेव. कोणाला पकडून ठेवण्याची काही गरज नाही, कोणाचं आपल्या वाटून काही गरज नाही. आणि तिथे तुझे डाग वगैरे येत नाही, लागत नाही, काही गरज नाही, दिसून पण येत नाही. पण तू आरशामध्ये स्वतः जाऊन असं बघतो ना, त्यावेळेस दिसते. लांबून कोणी तेवढं जवळ तुला बघत नाही. बघताय? हॅलो, निघतोय जवळजवळ 2 तास झाले मी बसलो इथून. आलोय मी घरी आता. मी गेस वॉट, सॉरी, मी कपडे बदललो आणि तोंड धुतलं. भूक लागली होती म्हणून किचन मध्ये आलो. गेस वॉट, उंदरासारखं आहे मी. ठीक आहे, आलो आणि बघितलं मम्मीने इथे ढोकळा बनवून ठेवला होता. बट या ढोकळ्यामध्ये साखर घातली आहे. ठीक आहे, सो मी हे नाही खाऊ शकत. मग मम्मीने मला हा खालचा दुसरा ढोकळा दाखवला आणि मी हा खाऊ शकतो. बेसन मोस्टली, बट कधीतरी चालतं. सो खातोय. बसला बाबा, बसला. आणि इथे ओट्स ठेवलेत बनवण्यासाठी. ओट्स, दूध आणि भूक लागली होती म्हणून पहिलं आल्यावर 2 केळी आणि 250 ml 250 ml दूध केळी आणि दूध. तेव्हा पोट जरा बरं वाटलं मला. आता खूप भूक लागली होती, येण्याकडे बसलो होतो ना, काही खाल्लं नव्हतं, काही नाही. तिथेच 2 जण बसून उसळ वगैरे खाल्लं आम्ही. त्याने पण दिवसभर काही खाल्लं नाही, येडपण डोक्याचं. त्याला पण घरी नेऊन सोडलो, त्याने पण खाल्लं आता काहीतरी. आता तरी मी हे ओट्स खाणार, जेवण करताना ढोकळा खाईन, बस, बाकी काही नको. छान छान दिवस जाईल आज. आणि माझं प्लॅन आहे की मी असं विचार केला, मी स्टक व्हायचो, ठीक आहे, सारखं कंटेंट क्रिएट करायचं, सगळं दाखवायचं आहे आणि एडिटिंगला पण टाइम निघत नाही. मग असं विचार केला, यार मी जर टाइमच नाही काढत आहे तर माझे व्हिडिओ पण नाही होणार, एडिट पण नाही. मग मी विचार काय केला, मी माझं नाईट शिफ्ट सुरू होतं, ठीक आहे,
मी नाईट शिफ्टला माझा व्हिडिओ सुरू करेन आणि दुपारपर्यंत व्हिडिओ करेन, दुपारी एडिटिंग करेन आणि 6-7 वाजता पोस्ट करून टाकेन आणि 6-7 वाजता पोस्ट करून परत एकदा नाईट शिफ्टला कंटेंट क्रिएशन सुरू. बेसिक तो टाइम ॲज पर माझं रुटीन ते टाइम बरोबर बसत चाललंय सगळं. ही प्रोसेस कशी चालली आहे नीट लक्षात घ्या. मी माझ्या प्रोसेसला जेव्हा जर्नलाइज करतोय ना त्यावेळेस मला लक्षात येतं. पहिलं माझं खाण्याचा टाइम बसला, डाएट फिक्स झालं, ठीक आहे. माझं एक्सरसाइज फिक्स झालं, एक्सरसाइज फिक्स झाल्यावर आता माझ्या रनिंगसाठी टाइम काढतोय मी कसं तर ॲडजस्ट करून. परत आता एडिटिंगचा टाइम बसवते असं करून बसवायला लागलं. हे सगळं करून मग शेवटी आपला कंटेंट क्रिएट होणार आहे. अजित पवार नेता वाटल्यामुळे रस्ते वगैरे खूप बंद आहेत. आज सुट्टी दिली आहे, सो बाहेर जास्त पण पडत नाही. बाहेर जिल्हा परिषदला पण पप्पा जाणार होते कारण जाऊ शकलो नाही त्याच कारणामुळे. ठीक आहे. पण भूक नावली यार, कधी बनतोय. आणि मी यज्ञाला सगळं बोललो ना त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की यार माझी लेवल बनत चालली. मी हॉस्पिटलमध्ये काम करतो ना तिथे पण मला हे लक्षात येतं की माझी लेवल बनत चालली. सगळे लोक काही स्ट्रगल नाहीत करत, स्वतःला अपग्रेड करण्यासाठी काहीतरी झुकत नाही. बट मला तिथं राहून कम्फर्ट होत नाही आहे, सो मी अपग्रेड होण्याचा ट्राय करतो सारखा. आणि बेस्ट एक्झाम्पल मी चेंज होतो सारखा. हेअर काढून टाकले टक्कल झाल्यामुळे. दाढी होती, दाढी पण जवळजवळ 2 वर्ष ठेवली, दाढी पण काढून टाकली. आता मी मध्ये वेगवेगळे लुक आहे. प्रो आय एम अडॅप्टिंग टू माय न्यू सेल्फ तिथंच राहण्यापेक्षा. आणि दॅट्स अ लॉट बेस्टेस्ट थिंग दॅट आय एम अलाइव्ह. मी दिसतो जरी ना स्वतःला मी जिवंत आहे, मी काहीतरी करतोय सर, बरोबर आहे. आय एम अलाइव्ह, आय एम अलाइव्ह. सारखं चेंजेस करत राहणे ह्याचाच तर अर्थ आहे की तुम्ही जिवंत. तुम्ही चेंजेस होत नाही तर कसं पण हे वस्तू ह्या अशा भांडी वगैरे निर्जीव वस्तू पडूनच आहेत. जसं आपण पण पडून उसळ खाल्लेली आहे. मला बघूनच म्हणला की तुला असं वेस्ट करायला टाइम वगैरे नसेल, असं चिडचिड झालं तुझं टाइम वेस्ट करतात होत आहे. बट मी एन्जॉय करतो ते. आता माझी मेंटॅलिटी कशी झाली आणि हे माझा पण अनुभव होता की आपण एखाद्या व्यक्तीला जो खरं स्वतःवरती काम करतो त्याला जेव्हा आपण बोलतो ना आपल्यामध्ये होणारे चेंजेस हे मी बघितलं. तो सुरुवातीला कसं वागत होता आणि नंतर तो कसा झाला जेव्हा मी तिथून निघत होतो तेव्हा ते चेंजेस मी बघितले. आणि मला वाटतं हेच मला देवाने मला शिकवायचं आहे की एक्सपिरियन्स घे. कम्युनिकेट केल्यानंतर लोकांमध्ये काय चेंजेस होतात, तू कॉन्फिडेंटली कसं बोलू शकतो, कसं सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट करू शकतो याचा एक्सपिरियन्स घे. आय थिंक मी बाहेर पडेन लवकरच. मी खूप स्ट्रगल करतोय यार खरंच. म्हणजे ना आतमध्येच वॉर सुरू आहे माझ्या कॉन्फिडन्सची आणि माझ्या एन्झायटीची आणि माझ्या कॉन्फिडन्सची. मी कसं बाहेर पडू शकतो. पण एन्झायटी इतकी मोठी झाली आहे ना, त्या एन्झायटीवर तुम्ही काम करतो.
आता इथं वगैरे मला बोलणं माझं वोकल दाबलं जायचं, मी हळू आवाजात बोलायचो. बिकॉज पॅरेंट्स शुड नॉट लिसन माय वॉइस जेव्हा बोलतोय का की कारण की मला वाटायचं की मी काहीतरी बोललेन ते ऐकतील आणि मला बॅड फील होईल वगैरे वगैरे. बट आता थोडं थोडं पाहू द्या असं वाटतं इट्स ओके, ऐकले तर ऐकले, काय फरक पडतो. इट्स जस्ट माय सेल्फ, मी आहे जो स्वतःला अपग्रेड करतो आणि मी लाज बाळगून चालणार नाही. दिस इज अ लॉट इझियर थिंग ज्याचा मी विचार केला पाहिजे. गॅस सुरू न करता हळद टाकतो, ओट्स होतंय, ओट्स होईपर्यंत डाळ ठेवतो. मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या मूग डाळची मी रेसिपी दाखवली आणि मी फक्त मूग डाळच खातो रोज. सेम फूड सोर्स, लॉंग टर्म पर्यंत फायदा मिळवायचा असेल सेम फूड सोर्स वरती डिपेंड राहणं शिका. आता मी तेच शिकतोय की फक्त एका फूड सोर्सची जास्त टाइम कसं काढायचं. आता मी ह्याच्यापासून अपग्रेड झालो, याच्यापेक्षा मला काहीतरी चांगलं भेटलं मी ते त्याच्या होणार इझी. हेच परत तेच बोलेन मी अलाइव्ह आहे याचं प्रूफ आहे की मी सारखं सारखं स्वतःमध्ये चेंजेस करतो. गिल्ट, कमीपणा, नेगेटिव्ह इमोशन्स, सगळं काही खोटं आहे. व्हॉट मेक्स अस ह्युमन बिंग इट्स की आपण अलाइव्ह आहे आणि जगण्यासाठी सर्वाइव्ह करण्यापेक्षा स्वतःला बेटर बनवण्यासाठी सर्वाइव्ह करतो. दॅट व्हॉट मेक्स अस ह्युमन बिंग, राईट? प्रिपेअर झालेले आहेत. चलो, मला भूक लागली, मी खाऊन घेतो.